तुमच्या मित्राची? बरी बरी थोडा प्रॉब्लेम आहे पण इट्स ओके. सुमन नाही दिसत आहे कुठे? ती अजून आली नाही. आली आली नाही म्हणजे तुम्ही एकत्रच येणार होतात ना? अरे नाही, ती नंतर येणार होते. अच्छा मला हे जर माहित असतं तर मी तिला पिकअप करून इकडे आलो असतो ना. एनिवेज येईल ते. सुमन काकूंचा फोन अजूनही लागत नाही. नागराज काका काही झालं नाही असं दाखवत आहे. पण हे खरं असेल का? खरं असेल की नाही माहित, पण आता आपल्याला सुमन काकूंना शोधावंच लागेल. काय रे, परत तुम्ही दोघं बोलताय? जरा आम्हाला पण जॉईन करा ना. आम्ही जरा आलो 2 मिनिटं. अहो, माझा जीव वर खाली होतोय. आपण पोलिसांकडे तक्रार करूया ना, ते शोधतील सुमन काकूंना. नाही, आता आपण ऑफिशियल कंप्लेंट करू शकत नाही. वहिनी, माणूस 24 तास गायब असल्याशिवाय मिसिंग कंप्लेंट रजिस्टर नाही होत. पण आपल्याला काहीतरी हालचाल करावीच लागेल. असं बसून चालणार नाही. पण काय? हॅलो इन्स्पेक्टर साहेब, माझी काकू सुमन किल्लेदार काही तासांपासून गायब आहे. तिचा फोनही लागत नाही. आणि मला माहिती आहे की 24 तास झाल्याशिवाय ऑफिशियल कंप्लेंट रजिस्टर होऊ शकत नाही. पण मी अनऑफिशियली सांगून ठेवतो तुम्हाला की तिचा नवरा नागराज किल्लेदार तिला मेंटली आणि फिजिकली अब्यूज करत नाही. सुमन किल्लेदार यांच्या शरीरावर मी मारहाणचे मार्क सुद्धा बघितले. आणि असं डाऊट आहे मला की सुमन किल्लेदार यांच्या गायब होण्यामागे नागराज किल्लेदार यांचा स्वभाव आहे. वहिनी अहो, यांनी तर पोलिसांकडे नागराज काकांचं नाव घेऊन टाकलं. या तिघांना हे असं अचानक काय झालं? अर्जुन आणि सायली खरंच वॉकला गेलेत का आणखी काही घडलंय? थांब, मी बघून येतो. हा, हे बघ. काय झालं? असं का बघताय तुम्ही? नाही, आता तूच आम्हाला सांग की काय झालंय. कुठे काय? काहीच नाही. अर्जुन अशी उडवाउडवीची उत्तर का देतोय? तोंडातून ब्लड येते, नाकातून ब्लड येते. पुन्हा पण त्याचं पोट फुगलं, एकदम बीपी लो झाला, आणि पूर्ण बॉडी काळी पडली. ही ट्रीटमेंट थांबली तर काही आता ब्लड तयार होत नाही. जे बॉडीला आवश्यक आहे तेच तयार नाही झालं तर जीव कसा राहील ना. मी व्हिडिओ बघणाऱ्यांना एवढी विनंती करू शकते की जेवढी होईल तेवढी प्लीज मदत करा आणि माझ्या मुलाला बाहेर काढायचे. स्क्रीनवर दिसत असलेल्या स्कॅनरचा स्क्रीनशॉट घ्या आणि फोन पे किंवा गुगल पे मधून शक्य होईल तेवढी मदत करा. कृपया स्क्रीनशॉट घ्या आणि 100, 200, 500, 1000 किंवा 2000 शक्य होईल तेवढी मदत करा. अरे तुमचे चेहरेच सांगतात काहीतरी गडबड झाली आहे म्हणून. पण मगापासून तुमचं हात बाहेर काय चाललंय? नाही, खरंच काही नाही आहे. बरं, आपण गेम खेळत होतो ना इथे, अंताक्षरी, राईट? संपली का? विषय बदलू नकोस. जे झालंय ते सगळ्यांना कळायला हवं. सांग आता, आमच्यापासून काय लपवताय? पूर्ण आजी जे घडलं ते सगळ्यांना कळेलच. नागराज काकाच सांगते. नागराज? मी काय सांगणार? सुमन काकू कुठे आहे? म्हणजे तुम्हाला माझा प्रश्न कळलाय. उत्तर दे नागराज काका. सुमन काकू कुठे? आणि तू इथे येण्याआधी कुठे गेला होतास? माझं एक काम होतं ते करून मी इकडे आलो डायरेक्ट. दादा म्हटलं ना की सुमन घरीच होती, ती आधी निघाले म्हणजे अजूनही घरीच असेल ती. पाहिजे तर मी घेऊन येतो तिला लगेच. तुम्हाला चांगलंच माहितीये की त्या घरी नाहीये. कुठे असणार आहे ती? घरीच असेल. मी कॉल लावून बघ. असेल.
आम्ही कधीपासून कॉल करतो नागराज काका, आधी कॉल उचलला गेला नाही, मग कनेक्ट झाला नाही आणि आता स्विच ऑफ येतोय. अरे बापरे, वेंदळेपणाची पण हद्द आहे हा सुमनची, नेहमीच आहे तिचं. तरी मी तिला सांगत असतो फोन नीट चार्ज करून ठेवत जा. आताही तुम्ही फोन केलात ना तिला, तेव्हा तिला एक तर ऐकू आला नसेल किंवा मग फोन बंद पडला असेल. एनिवेज मी पुन्हा एकदा ट्राय करून बघतो. ती घरातच असणार. आम्ही तुमच्या घरी जाऊन आलोय, त्या तिथे नाहीये. आणि त्या तिथून निघाल्या होत्या पण इथेही पोहोचल्या नाही. मगापासून आम्ही त्यांना शोधतोय पण त्या अजूनही सापडलेल्या नाहीये. हे सगळं तुम्ही आत्ता आम्हाला सांगताय? आम्ही तिला शोधत होतो सिंध्या. आम्हाला वाटत होतं ती सापडेल म्हणून इतक्यात कोणाला काही सांगायचं नव्हतं आम्हाला. पण ती कुठे आहे ते आता फक्त नागराज काकालाच माहित असणार. कसं माहित असेल? काय बोलतोय अर्जुन? सगळ्यांच्या आधी मी घराच्या बाहेर पडलो तेव्हा सुमन तिथेच होती. दादा तू सांग ना काय ते. तू आमच्या आधी घरातून निघालास हे खरंय, पण तू तुझ्या मित्राच्या आईचं कारण जे सांगतोस त्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. तोंडातून ब्लड येते, नाकातून ब्लड येते. पुन्हा पण त्याचं पोट फुगलं, एकदम बीपी लो झाला, असे पूर्ण बॉडी काळी पडली. ही ट्रीटमेंट थांबली तर काही आता ब्लड तयार होत नाही. जे बॉडीला आवश्यक आहे तेच तयार नाही झालं तर जीव कसा राहील ना. मी व्हिडिओ बघणाऱ्यांना एवढी विनंती करू शकते की जेवढी होईल तेवढी प्लीज मदत करा आणि माझ्या मुलाला बाहेर काढायचे. स्क्रीनवर दिसत असलेल्या स्कॅनरचा स्क्रीनशॉट घ्या आणि फोन पे किंवा गुगल पेमधून शक्य होईल तेवढी मदत करा. कृपया स्क्रीनशॉट घ्या आणि 100, 200, 500, 1000 किंवा 2000 शक्य होईल तेवढी मदत करा. अर्जुन, सुमनच्या दादाला फोन केला? त्या तिथेही नाहीये. मग कुठे गेली असेल ती? काहीच कळत नाहीये पूर्णाची. आम्ही सगळं शोधून झालंय. रविराज सरांच्या घराच्या आजूबाजूला बघितलं, रिक्षा स्टँडवर बघितलं, पण सुमन काकू कुठेच नाही. प्लीज तुम्ही पॅनिक होऊ नका. रविराज मी काय म्हणतो, आपण पोलीस कंप्लेंट करूया. नाही प्रताप, पोलीस कंप्लेंट आताच नाही करता येणार. अर्जुन साहेब, तुम्हाला असं का वाटतं की सुमनचा ठाव ठिकाणा नागराजला माहिती असेल? कारण त्याने सुमन काकूला काहीतरी केलं असेल त्याची पॉसिबिलिटी असेल. अरे काय बरोबर तू अर्जुन, तू हे नागराज सुमनला का काही करेल? अरे काय विचारतोय मी? गेले काही दिवस नागराज काका सुमन काकूंना मारहाण करतात. त्यांच्यावर हात उचलतात. म्हणजे सुमन या दोघांकडे सुद्धा थोबाड उघडलं होतं की काय? सगळं ती आपल्या त्या गॅरेजमध्ये सडते. काय म्हणालीस तू? पुन्हा बोल. हो सिनियर, हे खरं आहे. आधी सायलीला संशय आला होता की सुमन काकू कुठल्या तरी मेजर प्रॉब्लेम मध्ये आहेत. तिने तिला विचारण्याचा प्रयत्नही केला पण सुमन काकूंनी काहीच सांगितलं नाही. पण मग सायलीने सुमन काकूला धीर दिला आणि हे पटवून दिलं की कोणी त्रास दिला तर तो सहन करायचा नाही. आणि मग सुमन काकूंनी आम्हाला सगळं खरं खरं सांगितलं. म्हणजे हे सगळं आधीपासून सुरू आहे?
मग तिने आपल्याला आधी का नाही सांगितलं? आपल्याकडे मदत का नाही मागितली? कारण हे खोटं फोन आहे. शक्यता आहे का? छे. माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस नागराज. गेली 25-30 वर्ष तुझा हा खोटेपणा बघत होते मी. कधीच काही बोललो नाही. कारण कितीही नाकारत असलास तरी माझा सख्खा भाऊ आहेस तू. आता अर्जुन आणि सायली जे काही बोलतायत ते खरं असेल तर मी कधीही सहन करणार नाही नागराज. मी खरंच सांगतो, मी सुमनला कधीच आयुष्यात तोंडातून ब्लड येते, नाकातून ब्लड येते. पुन्हा पण त्याचं पोट फुगलं, एकदम बीपी लो झाला, असे पूर्ण बॉडी काळी पडली. ही ट्रीटमेंट थांबली तर काही आता ब्लड तयार होत नाही. जे बॉडीला आवश्यक आहे तेच तयार नाही झालं तर जीव कसा राहील ना. मी व्हिडिओ बघणाऱ्यांना एवढी विनंती करू शकते की जेवढी होईल तेवढी प्लीज मदत करा आणि माझ्या मुलाला बाहेर काढायचे. स्क्रीनवर दिसत असलेल्या स्कॅनरचा स्क्रीनशॉट घ्या आणि फोन पे किंवा गुगल पेमधून शक्य होईल तेवढी मदत करा. कृपया स्क्रीनशॉट घ्या आणि 100, 200, 500, 1000 किंवा 2000 शक्य होईल तेवढी मदत करा. कधीच मारहाण केलेली नाही. भाऊजी, मग मी जे बघितलं ते खोटं होतं का? तेव्हा तुम्ही सुमनवर हात उचलला नव्हता? वहिनी, तेव्हा मी थोडासा चिडलो होतो. ऍक्च्युअली मी थोबाडीत नसती मारली तिला. नाही भाऊजी, मी तिथे आले म्हणून थांबला तुम्ही. आता तरी हा खोटेपणा बंद करा ना भाऊजी. आणि सुमन कुठे आहे हे जर तुम्हाला माहित असेल तर प्लीज आम्हाला सांगा, प्लीज. मला खरंच माहित नाहीये वहिनी. आता कोणाची शपथ घेऊन सांगू मी? खरंच मला माहित नाहीये. सुमन बोलली असेल सायलीकडे, काहीतरी बडबड केली असेल. नाहीतरी एकाचे दोन करून सांगण्याची सवय आहेच तिला. सगळ्यांचं अटेन्शन मिळवण्यासाठी तिने काहीतरी असं खोटं नाटक रचलास आणि त्या मूर्ख बाईचं ऐकून तुम्ही. सुमन भाबडी असली तरी मूर्ख नाहीये नागराज. ती कधीही खोटं बोलणार नाही नागराज. आणि त्यांच्या अंगावरच्या मारहाणीच्या खुणा त्या खोट्या होत्या. त्यांच्या पाठीवरचे हातावरचे बळ तेही खोटे होते. त्या मारहाणीच्या खुणा तू स्वतः बघितल्या सायली? सुमन काकूंनी लपवण्याचा प्रयत्नही केला, पण सुमन काकू कधी नव्हे तर तुम्ही असा खांद्यावरून पदर का घेतला? माझ्या घरामध्ये हा नीच माणूस हवा तसा वागत होता आणि मी नेहमी दुर्लक्ष करत आलो. आणि आज सुमनला तिच्या दिलाची, तिच्या मोठ्या भावाची गरज होती तेव्हाही याच्याकडे दुर्लक्षच करत राहिला. रविराज, फक्त तुम्हालाच नाही, मला सुद्धा याची कल्पना नव्हती. नागराज, आपल्या घरात स्त्रीला सन्मान दिला जातो आणि तू तुझ्या तोंडातून ब्लड येते, नाकातून ब्लड येते. पुन्हा पण त्याचं पोट फुगलं, एकदम बीपी लो झाला, असे पूर्ण बॉडी काळी पडली. ही ट्रीटमेंट थांबली तर काही आता ब्लड तयार होत नाही. जे बॉडीला आवश्यक आहे तेच तयार नाही झालं तर जीव कसा राहील ना. मी व्हिडिओ बघणाऱ्यांना एवढी विनंती करू शकते की जेवढी होईल तेवढी प्लीज मदत करा आणि माझ्या मुलाला बाहेर काढायचे. स्क्रीनवर दिसत असलेल्या स्कॅनरचा स्क्रीनशॉट घ्या आणि फोन पे किंवा गुगल पेमधून शक्य होईल तेवढी मदत करा. कृपया स्क्रीनशॉट घ्या आणि 100, 200, 500, 1000 किंवा 2000 शक्य होईल तेवढी मदत करा. बायकोशी असं वागलं?
मुलासारखं मानत होते मी तुला. आज मला लाज वाटते तुझी. नागोबा तर पूर्ण अडकलाय. पण याने खरंच सुमनला काही केलं असेल का? कुठे गेली असेल ती बावळट? नागराच्या तिघांनी काहीही ऍक्शन घेतली नाही तरी मी आता गप्प बसणार नाहीये. मी ऍक्शन घेऊन तुला जेलमध्ये टाकणार. माझा सख्खा भाऊ त्याच्या बायकोला माझ्या वहिनीला मारहाण करायचा आणि मला ना तिच्या शरीरावरच्या जखमा दिसल्या ना मनावरच्या. इन्स्पेक्टर साहेब बोला. विवेकचा फोन आला होता त्यांना, लोकेशन पाठवलं त्यांनी. शहराच्या वेशीवरचा रस्ता दिसतोय. सुमन इतक्या लांब का गेली असेल?